गणपतीचे दोन रूप, एक शिवप्रधान आणि एक शक्तिप्रधान. शिवप्रधान रूपामध्ये गणपतीच्या हातामध्ये परशु आणि कमळ असं दिलेलं आहे. म्हणजे जर आपण मुंबईच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं तर तिथे आपल्याला एका हातात परशु आणि एका हातात कमळाचा कळा दिसतो. आणि खालच्या हातामध्ये मोदक पात्र आणि अक्षमाला हे दिसतं. हे शिवप्रधान रूप आहे. आणि शक्तिप्रधान जे रूप आहे त्याच्यामध्ये पाश, अंकुश म्हणजे अथर्व शीर्षामध्ये जे सांगितलेलं ध्यान आहे ते दिसतं. रद आणि वरद. वरद म्हणजे आशीर्वाद देणारी मुद्रा, ती अशी असते. ही मुद्रा अभय देणारी आहे. मोदक हे शिवप्रधान रूपात आपल्याला दिसतात. शक्तिप्रधान रूपात रद म्हणजे तुटलेला आपला दंत हा धारण केलेला आहे. हातामध्ये काहींनी अंकुश आणि परशु किंवा अंकुश आणि पाश सांगितलंय. पाश आणि अंकुश हे आपल्या वृत्ती नियंत्रित करण्याचं. योग हा चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तींचा निरोध हा पाश आणि अंकुश ह्या प्रतीकातून सांगितलेला आहे. परशु हे अज्ञानाच्या वृक्षच्छेदनासाठीचं साधन आहे. तो अज्ञान खंडित करतो, विघ्नांचं खंडन करतो, ते तोडण्यासाठीचं साधन म्हणून तो ज्ञानरूप परशु धारण करतो. कमळाचा कळा, कमळ हे विश्वाच्या उत्पत्तीचं मूळ स्थान मानलेलं आहे. त्या कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्यामुळे विश्वसर्जनाची क्षमता, विश्वसृष्टीची क्षमता ज्या कमळामध्ये आहे ते सर्जनाचं प्रतीक. सर्जन आणि संहार, एका हातात कमळ आणि एका हातात परशु असंही दाखवलं जातं. काही ठिकाणी त्रिशूळ दाखवला जातो, जो 3 ताप म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्रिविध ताप असतात. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. त्या 3ही तापांचं हरण करणारा त्रिशूळ हा त्याच्या हातात दाखवला जातो. अशी वेगवेगळी आयुध काही ना काहीतरी तत्वज्ञानाची असतील किंवा मानवी जीवनाशी संबंधित असणारी असतील, अशी गूढ तत्व तिथे त्या चिन्हांच्या, संकेतांच्या रूपात मूर्त झालेली आपल्याला दिसतात.